समंदर को किनारा मुबारक, चांद को सितारा मुबारक, गुलाब को खुशबू मुबारक और दिल को दिलदार मुबारक और आप सभी को ईद मुबारक। इस्लाम धर्मातील त्यागाचा पवित्र भावनेचा उत्सव बकरी ईद 2024 रोजी साजरा केला जात आहे। हा उत्सव कुर्बानीशी संबंधित असून कुर्बानीचा खरा अर्थ एक असे बलिदान जे इतरांसाठी करण्यात येते। इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर अंदाजे 70 दिवसानंतर बकरी ईद साजरी केली जाते। अजहा किंवा बलिदानाचा ईद हा एक मुस्लिम सण आहे। हा सण जगभर साजरा केला जातो। या दिवशी कुराणातील बळीची घटना साजरी केली जाते। अल्लाहच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी पैगंबर इब्राहिमाने आपला मुलगा इस्माईलला बळी देण्याच्या इच्छेचा सन्मान केला। अब्राहिम आपल्या मुलाचे बलिदान देत होते, तथापि अल्लाहने त्यांना एक कोकरू प्रदान केले जो त्यांनी त्याच्या मुलाच्या जागी बळी द्यायचा होता, कारण त्यांनी अल्लाहच्या नावाने स्वतःच्या मुलाचे बलिदान देण्याची इच्छा दर्शवली होती। या हस्तक्षेपाच्या स्मरणार्थ प्राण्यांचा विधिपूर्वक बळी दिला जातो। त्यांच्या मांसाचा काही भाग प्राणी अर्पण करणारी कुटुंब वापरतात, तर उर्वरित मांस गरीब आणि गरजूंना वाटली जाते। मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात। लहान मुलांना भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात आणि विस्तारित कुटुंबातील सदस्यांना भेट दिली जाते आणि त्याचे स्वागत केले जाते। या दिवसाला कधी कधी महान ईद देखील म्हटली जाते। हा सण कुर्बानीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो। सर्व मुस्लिम बांधवांना ईद उल अजहा बकरी ईदच्या तिरंगा न्यूज महाराष्ट्रातर्फे हार्दिक शुभेच्छा। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सुरेसर।